राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीची सध्या चर्चा सुरू आहे। जुन्या आणि अनुभवी नेत्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना यामध्ये संधी दिली जाणार आहे। प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुश्रीफांना वगळण्यात आले, तर हसन मुश्रीफ, वळसे पाटील यांचा देखील पत्ता कट झालाय। सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। पार्थ पवार राष्ट्रीय सरचिटणीस, तर जय पवार हे राष्ट्रीय सचिव असतील। पवार कुटुंबामध्ये संघटनात्मक सत्तेचं केंद्रीकरण पाहायला मिळते। माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळले गेले असल्याने हा राजकीय चर्चेचा विषय बनला। प्रफुल्ल पटेल यांनी 25 वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव निवडून आलेले लोकसभा खासदार आणि पक्षाचे प्रमुख राष्ट्रीय चेहऱ्यांपैकी एक असलेले सुनील तटकरे यांना सुद्धा राष्ट्रीय सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावर नियुक्त करण्यात आलं नाहीये। तटकरे 2022 पासून या पदावर होते। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, राष्ट्रवादीमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळते। अनुभवी चेहऱ्यांना संधी न देता नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली। सध्या यादीमध्ये कुणाकुणाची नाव आहेत? अगदी बरोबर आहे कल्याणी, आपण बघतोय की राष्ट्रवादी अजित पवार गटाची सूत्र जी आहेत सुनेत्रा पवार यांच्या हाती गेल्यापासून जे आहे राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीचं हे पहिलं पत्र आहे, ज्याच्यामध्ये पक्षातले सर्वात दोन मोठे जे नेते होते, प्रफुल्ल पटेल जे पक्षाचे कार्यकारिणी अध्यक्ष होते, म्हणजे सुनेत्रा पवार यांच्यानंतर किंवा अजित पवार जेव्हा अध्यक्ष होते त्यांच्यानंतर जर पक्षात सर्वात जास्त पावर जर कोणाकडे होती तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होती, कारण ते कार्यकारी अध्यक्ष होते। आणि त्याच्यानंतर पक्षाचे सरचिटणीस म्हणून जे आहे ते सुनील तटकरे होते। मात्र या दोघांनाही या नव्या पक्षाच्या कार्यकारिणीमधून वगळण्यात आलेलं आहे आणि नव्या चेहऱ्यांना, नव्या तरुण चेहऱ्यांना जी आहे ती संधी देण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं 2022 पासून तटकरे जे आहे ते पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करत होते आणि त्यानंतर त्याच्या आधीपासून जे आहे प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करत होते। मात्र नवीन जे कार्यकारिणीची जी सदस्यांची लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये या दोन्ही नेत्यांना इतकंच नव्हे तर हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यासारख्या दिग्गज नेत्यांना सुद्धा डावलण्यात आलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुण चेहऱ्यांना ज्या संधी दिलेली आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पार्थ पवार जे आहेत ते त्यांना एक कार्यकारिणीमध्ये संधी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जय पवार यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे। त्यानंतर सना मलिक यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे आणि शिवाजीराव गर्जे हे जे आहेत त्यांना सुद्धा खजिनदार म्हणून जे आहे ते त्यांच्या पदावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। जर पुन्हा एकदा लिस्ट आपण जर बघितलं तर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांनी ही सूत्र हाती घेतलेली आहे। त्याच्यानंतर शिवाजीराव गर्जे यांना खजिनदार म्हणून जे आहे त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यानंतर तिसरं नाव जे आहे ते पार्थ पवार यांचं आहे, जे जनरल सेक्रेटरी असतील। त्यानंतर सुबोध मोहिते हे सुद्धा जनरल सेक्रेटरी असतील। जय पवार यांना संधी देण्यात आलेली आहे नॅशनल सेक्रेटरी म्हणून। अविनाश अधिक म्हणून जे आहे ते नॅशनल सेक्रेटरी म्हणून संधी देण्यात आलेली आहे। सना मलिक हे नॅशनल सेक्रेटरी म्हणून नाव देण्यात आलेलं आहे। धीरज शर्मा, संजय प्रजापती, राणा रणवीर सिंग आणि रमनप्रीत सिंग, त्याचबरोबर धनंजय शर्मा म्हणजे अनेक जी आहेत ती हिंदी भाषिक यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे। आणि अभिषेक बोके यांना सुद्धा जी आहे म्हणजे जवळपास आपण बघतोय की पक्षामध्ये जनरल सेक्रेटरी जी आहेत त्या पदांची संख्या वाढ केलेली आहे। आणि त्याचबरोबर नवीन चेहऱ्यांना म्हणजे एका महिलेचा सुद्धा, सना मलिक जे आहेत त्यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। याचाच अर्थ नवाब मलिक यांच्या कुटुंबावरती जे आहे ते पवार कुटुंबियांनी एक मोठा विश्वास जो आहे तो इथे दिलेला पाहायला मिळतो। त्याचबरोबर सुनील तटकरे यांना बाजूला सारण्यात आलेलं आहे। मात्र ही पूर्ण लिस्ट जर आपण बघितली नव्या कार्यकारिणीची तर पवार कुटुंबीय, अजित पवार कुटुंबियाकडे जे आहेत ते सगळे पॉवर आलेले दिसतात। कारण अध्यक्ष सुनेत्रा पवार, मोठा मुलगा जो राज्यसभेचा खासदार आहे त्याला जनरल सेक्रेटरी बनवण्यात आलेला आहे। पार्थ पवार जो अजित पवार, सुनेत्रा पवार यांचा छोटा मुलगा आहे त्यांना नॅशनल सेक्रेटरी बनवण्यात आलेला आहे। त्यामुळे पवार कुटुंबीय हेच आता या नव्या राष्ट्रवादीचं सुद्धा सत्ता केंद्र आणि एक केंद्रबिंदू असणार आहे सत्तेचं, हेच या पत्रावरून स्पष्ट होत आहे। ज्योत्स्ना, खरं तर ही यादी समोर आल्यानंतर आता पक्षांतर्गत नाराजी काही पाहायला मिळते का? त्या संदर्भातली काही माहिती मिळते का? अगदी बरोबर आहे, आपण बघितलं की अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर जे आहे पक्षामधले गटतट जे आहे ते अनेक वेळा समोर आलेले होते। जय पवार यांना जे आहे पक्षामध्ये नव्या कार्यकारिणीमध्ये जय पवार यांचं नाव टाकण्यात आलेलं होतं, मात्र त्यांना पद कोणतंही देण्यात आलेलं नव्हतं। मात्र आता ह्या नव्या कार्यकारिणीमध्ये पदं देण्यात आलेली आहे, त्यामुळे अर्थातच जे मागची पदं आहेत ती रद्द करण्यात आलेली आहे। इतकंच नव्हे तर आता जे सुनील तटकरे यांचा जो गट आहे, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांचा जो गट आहे, हसन मुश्रीफ यांचा जो गट आहे, म्हणजे पक्षातील अंतर्गत गटबाजी जी आहे ती आता समोर येईल। दिलीप वळसे पाटील, त्याचबरोबर छगन भुजबळ
यांचे सुद्धा समर्थक या राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठ्या संख्येनं आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये हे दिग्गज नेत्यांनी शरद पवार यांच्यापासून अजित पवार यांच्यासोबत काम केलेलं आहे। त्यामुळे एकूणच हे जे 5 नेते ज्यांची आपण नावं घेतली त्यांना डावलल्यामुळे आता यांचे समर्थक, यांचे कार्यकर्ते, यांच्या मतदारसंघातले जे पदाधिकारी असतील ते नक्कीच नाराज होतील। मात्र पक्षाला नव्या धोरणासह, नव्या चेहऱ्यांसह, नवतरुणांसोबत संधी दिल्यामुळे पक्ष कार्यकारिणीची एक नवीन संघटना मजबूत करण्यासाठी सुद्धा पक्षाला, राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाला जो आहे तो मदत होईल। मात्र नक्की ज्यांनी ज्योत्स्ना, त्यामुळे जुने यादीवर नेते आता आहेत, नेमकी ज्यांनी काय चर्चा होते आणि याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद ज्योत्स्ना माहितीसाठी।